नमस्कार. राजीव बोलतोय. हा हा पराजपे खूप अष्टांग. आशीर्वाद आहे. हा. कसे ऐकलं आहात सगळं. आपण? हो. ऐकलं का सगळं? छान आहे. विषय थोडा गंभीर आहे, पण त्याच्यामध्ये हो. जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत तर त्या गोष्टीला आपल्याला थोडासा सखोल विचार केल्यानंतर पुष्कळ गोष्टी रिव्हील होतात की जे जे काही संकल्पना आपल्या मनामध्ये असतात की मुक्त पुरुष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय नेमकं, या गोष्टीचा तिथे उलगडा केलेला आहे. तर तुम्हाला पुन्हा पुन्हा आप्तकाम हा तो नवीन शब्द मला कळला. मी आतापर्यंत ऐकलेला नाही. कोणता कोणता आत्मकाम. आत्मकाम. आत्मकाम म्हणजे आत्म्याच्या संदर्भात असलेली इच्छा. बरोबर. त्या इच्छेने प्रेरित असलेला जो आहे तो आत्मकाम आहे. त्यालाच आप्तकाम सुद्धा म्हटलं, कारण आप्त हा शब्द कामा आत्म्याकरताच वापरलेला आहे. अच्छा. छान. चला, हा. आपण चिंतन करा आणि मनन करा. ओके. स्वामी कृपा. बोला विश्वास घाडेकर. नमस्कार काका. नमस्कार. नमस्कार नमस्कार. देशपांडे. नमस्कार. सर्वांना हो. खूप खूप आशीर्वाद आहे. हा, हो. छान आहेत सगळे, मुलं बरे आहेत सगळे. हो, आहेत आहेत, छान आहेत. चला, आज खूप दर्शनाला कोणीच नाहीयेत. हा हा. दर्शनाला कोणीच नाहीयेत. युगंधरच्या स्पर्धा आहेत काहीतरी स्केटिंगच्या, म्हणून तिकडे गेलेत. बरं बरं, चांगलं झालं, छान झालं. हा, काही हो. हरकत नाही. हो त्याला हो. आशीर्वाद आहे खूप. आशीर्वाद स्वामी कृपा. नमस्कार. हा, साक्षात बोलू. परणी साष्टांग दंडवत. कृपा आहे महाराजांची. खूप हो, छान. आमची कामना असते की तुमचा सत्संग कधी मिस होऊ नये, तुमचं दर्शन कधी मिस होऊ नये. तुमचा प्रत्येक शब्द मोलाचा असतो, त्यामुळे एकही शब्द जाऊ नये असं सारखं वाटतं. आणि खूपदा रविवारीच काहीतरी व्यावहारिक असे व्यवधान येतात, आणि तेव्हा तेवढी कामना करावी लागते. ती परीक्षा असते आपली. ती हो, तुम्ही नाही. किती, म्हणजे हो, तुमचा निश्चय किती झालेला आहे पक्का, हे पाहण्याकरता ती परीक्षा घेतातच महाराज. नाही, आणि स्वामी ती व्यवस्था करतात, हा अनुभव पण हा येतो. हा, तेच. शेवटी स्वामीची व्यवस्था काय हे आपल्याला आकलन होणं सगळ्यात महत्वाचं आहे बघा. काय? आणि त्या व्यवस्थेपासून आपण दूर जाता कामा नये. त्या व्यवस्थेला पहिल्यांदा आपण मान्य केलं पाहिजे आणि त्या व्यवस्थेच्या अनुसार आपलं आचरण झालं पाहिजे. हो. हीच सगळ्यात महत्वाचा बोध आहे याच्यामध्ये, की महाराजांनी विश्व निर्माण केलंय की नाही, मग या विश्वातली सगळी व्यवस्थाही महाराजांनीच निर्माण केली आणि आपल्यालाही महाराजांनीच निर्माण केलंय. मग एवढं सगळं जर आपण हो. पाहतो तर मग आपण आपले निर्णय असे वेगळ्या प्रकारचे का घेतो, जो महाराजांच्या बोधामध्ये येत नाही. महाराज काय म्हणतात की तू माझ्यावर पूर्णपणे शरण भावाने शरण, तू तुझं कर्तव्य कर, कर्तव्यात कसूर करू नको, बाकी काय करायचं हे माझ्यावर सोड. तू फळाची आशा करू नको, चिंता करू नको, भय वाटू देऊ नको, कुठलीही भीती कारण मी तुझ्या जवळ असताना तुला भीतीची काय आवश्यकता आहे, ही महाराज आपली व्यवस्था सांगतात. आपण ती व्यवस्था ते ऐकलं तरी पण त्याचा स्वीकार करतो किती, हा मूळ प्रश्न आहे. पुन्हा हो. प्रसंग आला की आपण मोहित होतो, आपण भयभीत होतो, चंचल होतो. आता ते होऊ नये हाच त्याचा उद्देश. बोला. काका, मला एक प्रश्न विचारायचा होता. हा, आपण विचारा. जाणीव म्हणजे आजच्या प्रवचनाशी निगडित आहे की नाही माहिती नाही, हा जाणीव आणि नेणीव यामधला सूक्ष्म भेद काय अपेक्षित आहे स्वामींना? हा, म्हणजे जाणीव जी असते ती जागृत अवस्था आहे आणि बर नेणीव जी आहे ती सुषुप्त अवस्था आहे, निद्रा अवस्था आहे. बर आणि बर त्याला नेणीव असं म्हटलं. नेणीव म्हणजे जिथे जाणीव नाही त्याचा विरुद्ध अर्थाचा शब्द येतो. नेणीव बर म्हणजे जिची कुठलीच प्रकारची जाण नाही. तेव्हा नेणिवेमध्ये अज्ञान आहे आणि जाणीवेमध्ये अहंकार आहे. हम्म. म्हणून जाणीव नेणीव भगवंती नाही असं म्हटलं. हा हा हा. हरिपाठामध्ये जाणीव नेणीव भगवंती नाही असा जो शब्द वापरलाय, तर त्याचा अर्थ, सखोल अर्थ असा आहे की जाणीवेत माणसाला अहंकार असतो की मी आहे, हा तर अहंकार नक्कीच आहे, तो जात नाही काय. आणि झोपेमध्ये तो पूर्ण अज्ञानी असतो, म्हणजे मी आहे की नाही हेही त्याला कळत नाही. त्यामुळे अहंकार आणि अज्ञानापासून परमेश्वर हा अलिप्त आहे. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलीने काय म्हटलं की जाणीव नेणीव भगवंती नाही. हे किती बरोबर. महत्वाचं आहे बघा. म्हणजे हो आता हो. मग आपण काय करायचं, या बोधातून आपण काय करायचं. आपल्याला तर जाणीव आणि नेणीव आहे, मग काय उपाय आहे, काय आहे त्याचा. तो उपाय हा असा आहे त्याला की या जाणीवेत सुद्धा तुम्ही स्वतःला पहा. जाणीवेत सुद्धा तुमच्या मुखातून नाम घ्या. जाणीवेत सुद्धा
मी कोणीच नाहीये, जे आहे ते भगवंत आहे, अशा प्रकारची जाणीव ठेवा. तर ती जाणीव ही अंगारातून निरंकारी स्थितीत घेऊन जाईल. आणि नेणिवेमध्ये सुद्धा नाम चालू ठेवा. म्हणजे निद्रेमध्ये जाताना तुम्ही नाम ठेवा आणि सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला नाम ऐकायला मिळेल. ही स्थिती आणा तुमची. त्यामुळे नेणिवेमध्ये तुम्ही अज्ञानी राहणार नाही. तेव्हा बरोबर बरोबर जाणीवेमधला अहंकार गेला पाहिजे आणि नेणिवेमधलं अज्ञान गेलं पाहिजे. हे दोन्ही जर जाईल ना, तर तुम्ही निरंकारी व्हाल आणि तुम्ही ज्ञानस्वरूप व्हाल. त्यालाच आत्मस्वरूप असं म्हटलेलं आहे. आणि त्याच ठिकाणी श्रीहरी आहे. बरोबर हरी बरोबर म्हणजे हरीचं दर्शन हे तिथे आहे. आपल्या बरोबर बोला. म्हणजे स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी जाणीव नेणिवेच्या पलीकडे जावं लागेल आपल्याला. हा म्हणजे अगदी. जाणीवेत पण अहंकार सोडून नामस्मरण झालं पाहिजे आणि नेणिवेत पण व्हायला हवं, तर ते हा. आपल्याला तर ते आत्मस्वरूप मग बघायला आपण तिथे गेलो, सोपं मग होईल. पोचलो. हा बरोबर बरोबर आहे. तर खूप हा सुंदर हरिपाठ सांगितलं एकदा काका. वाचून घ्या. हा. मी हो हो सांगितलेला हो जो हरिपाठाचा हो जो आहे ना, तो भाग वाचा, जरूर वाचा. हो हा? हो. म्हणजे हा? 2 आठवड्यापासून मी जॉईन नाही करू शकले ऍक्च्युली. बर. आम्ही मनालीला गेलो होतो म्हणून अच्छा. जमलं नाही. जेजुरीला पुढे नाही, जेजुरीला मनाली मनाली मनाली. मनाली मनाली मला हा. मल्हारी मल्हारी आहे मनाली. ठीक आहे. ते तिथलं वातावरण कसं आहे मनालीचं? खूप छान आहे. आम्ही तिथे वशिष्ठ मुनी जे आहे त्यांचा मंदिर पाहून आलो आहे ऍक्च्युली. अच्छा. आणि राजा मनु जे आहेत त्यांचा पण आहे तिथे हो हो ते. बरोबर. ठीक आहे. हा, अच्छा. छान आहे. म्हणजे जुने छान आहे. पुराण काळातल्या गोष्टी आहेत. वशिष्ठ ऋषी हो हे हो आद्य ऋषी आहेत, पहिले ऋषी आहेत, की ज्यांनी मंत्रदृष्टा म्हणून त्यांचा उल्लेख आहे. ज्यांनी हा मंत्राला ज्यांनी प्रत्यक्ष दृष्टीने पाहिलं. म्हणजे आता ऋग्वेद जो आहे ना, ऋग्वेदाचं मूळ जो पुरुष आहे तो वशिष्ठ ऋषी आहे. आणि ऋग्वेदाची निर्मिती वशिष्ठ ऋषींच्या माध्यमातून झाली. आणि हा, त्यामध्ये हे जे वाचलं तिथे आम्ही. हे हा वाचलं वाचलं आम्ही. का? हा हो तेच हो म्हणजे. हो. आणि नासदीय सुक्त ते हे त्याचं वैशिष्ट्य आहे, की तेव्हा दशम मंडलामध्ये नासदीय सुक्त आहे, त्याचा अभ्यास करण्यासारखा आहे. तर नासदीय सुक्त म्हणजे काय माहिती का? हे ब्रह्मांडाची निर्मिती कशी झाली आणि हा ब्रह्मांडाच्या निर्मितीमध्ये अनेक जीव कसे निर्माण झाले आणि त्याच्यानंतर त्याचा प्रलय कसा होतो. आणि हे प्रलय झाल्यानंतर म्हणजे ब्रह्मांड निर्मितीच्या आधीच काय स्थिती आहे, तर ही कुठल्याही सायन्समध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जे ऋग्वेदातील नासदीय सुक्ताच्या दशम मंडलामध्ये तुम्हाला मिळेल. हे वाचायला मिळतं दादा? हो मिळेल ना, का नाही मिळणार? तुम्हाला ऋग्वेद मिळेल विकत. तुम्ही जर अच्छा. आता पुण्याला मार्केटमध्ये गेले ना, आप्पा हा बरोबर गेले, तर तुम्ही म्हणा की मला ऋग्वेद अर्थसहित वाचायचं आहे, हा हा. मिळेल हो. तुम्हाला. आणि ऋग्वेदाची सगळी निर्मिती आहे ही वशिष्ठ ऋषीनेच केलेली आहे. केलेली आहे. त्यामुळे ते ठिकाण तुम्ही पाहून आले, खूप छान काम केलं. हा आता त्याचा इतिहास आणि त्याचं तत्वज्ञान हेही तुम्हाला कळणं आवश्यक. बरोबर आहे. असं आता गेलो तेव्हा असंच वाटायचं की बा स्वामी आपल्याला इथे का बरं आणले माहित नाही. हा म्हणजे खूप चढून गेलो. 1 किलोमीटर 1 किलोमीटर करत करत आम्ही खूप चढलो म्हणजे वरती. हो आणि हो. मग मंदिराचे दर्शन असे. नाही, हिमाचल प्रदेशातच वैशिष्ट्य आहे हे सगळं जे आहे ना, हे हिमाचल प्रदेशातच वैशिष्ट्य आहे, की तिथल्या सगळ्या पूर्ण ह्याच्यामध्ये पर्वत भागामध्ये अनेक ऋषींचे स्थान आहेत. आणि हम्म. आणि ते पुराण काळापासून आहेत. त्याचं त्यांनी ती संस्कृती त्यांनी जपून ठेवली आणि त्या ठिकाणी टिकून राहिली ती आजपर्यंत. हो, आहे तिथे अजून हिडिंबा जी आहे हा. त्यांचं पण टेम्पल आहे. आणि घटोत्कच. घटोत्कच. हा. आणि तिथले लोक त्यांना म्हणजे खूप मानतात पण असे. हो ना. हा. आणि ती घटोत्कचाचाच पुत्र आहे तो आणि ती भीमाची बायको आहे ती हिडिंबाची. हो हो असं महाभारतामध्ये उल्लेख आहे. बरोबर. हा. छान आणि छान सर्वेल पण आलेला आहे आता. सुट्ट्या चालू आहे त्याची. छान छान. काय म्हणतो, कसं चाललंय तुझं सगळं? मस्त मस्त. मस्त आहे ना, अगदी सक्सेसफुल एकदम. हो. खूप आशीर्वाद आहे, तुमची कृपा आहे. अखंड आशीर्वाद. मनुष्य स्वतःच्या कल्पनेनीच बंधनात येतो का हे विचारायचं होतं. बंधन हीच कल्पना आहे, कल्पनेने बंधन नाही आहे. अच्छा बंधन आहे हीच मुळातून कल्पना आहे. अच्छा अच्छा.
त्यामुळे कल्पनेनेच बंधन होणार ना. कारण आताच सांगितलं ना त्याने, काही जरी असलं तरी ते आत्मतत्वच आहे, दुसरं काहीच नाहीये. हो. काय दुसरं काही नाही असं म्हटल्यानंतर आपण बंधन आहे असं जर म्हटलं ना, तरी बंधन हीच कल्पना झाली ना. हो. त्यामुळे म्हणून नामदेव महाराज काय म्हणतात की कल्पनेची बाधा न हो कोणी काळी ही संत मंडळी सुखी असते. तर ही हो. कल्पना अशी आहे की मला बंधन झालं. अरे कुठं बंधन आहे? जे बंधन आहे हे म्हणणंच मुळातून कल्पना आहे. हो. आणि म्हणून कल्पनेचं बंधन आहे काय. तर ती कल्पना सोडायची आणि महाराजांना धरायचं, बस संपलं काम. हो. छान. छान. हा, बोल रीटा, बोल. श्री स्वामी समर्थ काका. श्री स्वामी समर्थ. काय म्हणते, कशी आहे तू? बरी आहे काका. छान आहे, सगळं बरं आहे. बाळ बरं आहे का? हो सगळं ठीक आहे भाऊ काका. ठीक आहे ना, चला आनंद आहे, खूप खूप आशीर्वाद आहे. स्वामी बरोबर, काम रवी? करून घेतायत. हो ना, बस तेच पाहिजे, हेच ऐकायचंय मला तुमच्याकडनं की महाराज नाही कसे खरंच कसे तुमच्याकडनं काम करून घेतात. महाराजच शक्ती देतात ते काम करायची, सगळं बस, करायचं. बस. कधी कधी एक फक्त हे वाटतं की इमोशनली कसं डिटॅच व्हायचं त्या गोष्टींकडून, ते शिकायचं आहे कामाकडून. ते साक्षेतू भावाने नामस्मरण करत साक्षेतू भावाने पाहणे हाच त्याच्यावरचा उपाय आहे. म्हणजे तुम्ही त्रयस्थ होऊन पहा, प्रत्येक भूमिकेमध्ये त्रयस्थ झाले एकदा, त्याच्यापासून अलग होऊन त्याला पाहिलं त्या घटनेला, की तुम्ही त्या घटनेमध्ये सेंटिमेंटली आसक्त होत नाही. हम्म. आसक्तीचं कारण म्हणजे जसं कल्पना करा तुम्ही की एक नदी वाहते आणि तुम्ही नदीच्या काठावर उभे आहेत. त्या काठावर उभे असताना नदीचं पाणी तुम्हाला स्पर्श करणार नाही, तुमचं अंग ओलं होणारच नाही काय. बरोबर. त्याला म्हणतात पाहणं. आणि तेच समजा त्याने जर नदीत उडी मारली आणि उडी मारल्यानंतर जर तुम्ही बाहेरून विचारलं का रे बाबा तुला कसं वाटतं, तर तो सांगण्याच्या स्थितीत राहत नाही, कारण तो वाहत असतो, पाहत नाही. तर वाहणं सोडा आणि पाहणं चालू ठेवा, म्हणजे तुम्हाला सेंटिमेंट सोसून तुम्ही अलग होऊन जाल. बरोबर आहे. हा. कारण डे इन डे आउट काय म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटीज ज्या आहेत ते सगळं काम करतोय आम्ही, कर्तव्य करतोय, सगळं करतोय. पण काही घटना अशा होतात ज्या कोणाच्याही हातात नाहीये. ते देवाची मर्जी आहे, तिथे होतं ते तसं. काहीही हातात नाहीये, काही आणि सगळं हातात नाहीये. आणि त्या गोष्टींमध्ये इमोशनली स्वतःला खूप आम्ही टाकून देतो आणि कधी त्यालाच कधी अज्ञान अफेक्ट म्हणतात. होऊन जातो. त्यालाच त्या अज्ञान कामामध्ये. असं म्हणतात. तेच अज्ञान आहे. अज्ञानाची व्याख्या सांगितली तू. त्याच्यामधून बाहेर पडायचं आहे. अज्ञानातूनच बाहेर पडायचं. सगळा प्रयत्न आपला काय आहे, अज्ञानातून बाहेर पडायचं आहे. हो. म्हणून गुरुपौर्णिमेच्या दिवशी सद्गुरूचं स्तवन करा. हो. बस. आणि अखंड स्वामींचं नाम घेत राहा. हो. ते शक्ती देतील तुम्हाला, सगळ्यातून बाहेर पडाल तू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. आशीर्वाद कृपा आहे. चला, झालं, वेळ संपत झालेला आहे आता. आणि पुढच्या रविवारी आपण भेटूया. पुढच्या रविवारी आपण पुढचा भागही बघूया आणि पुढची चर्चाही करूया. मी इथे थांबतो. हा, उर्मिला बोललो ना, श्रद्धा ही सर्व सर्व काही आहे. श्रद्धावान लभते ज्ञानम, हा सिद्धांत आहे, कळालं ना. ज्ञान घ्यायचं असेल तर श्रद्धा ही अनिवार्य आहे. तर्काने ज्ञान मिळत नाही, तर्काने फक्त विचारात फाटे फुटतात. तत्परता संनियंत्रिता नसताना सुद्धा नुसती श्रद्धा काम करायला लागेल. श्रद्धेनेच काम होतं सगळं. तिथे त्या पुरुषोत्तम मासामध्ये त्या नदीच्या काठावर ते मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये एवढी ऊर्जा अशी भरलेली आहे, तर ती ऊर्जा कोणाला कळते, ज्याची श्रद्धा आहे त्याला. अन्यथा फक्त दगडाची मूर्ती असं म्हणतील ते काय. बरोबर आहे की? होय, पण तुम्ही सांगितलं म्हणूनच मला माहित झालं, नाहीतर मला काय कळणार आहे. मला तिथे मंदिर हे काहीच माहिती नव्हतं. आता महाराष्ट्रातल्या लोकांना आता तर कळायला लागलं, कोणाला माहिती नाहीच आहे ते. पुढच्या रविवारी भेटू आपण श्री सगळे. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी.